परभणी हिंसाचार प्रकरण के संदिग्ध आरोपी की पुलिस हिरासत में मौत के बाद धुले में आंबेडकरवादी समाज आक्रोशित हो गया है। धुले आंदोलनकारियों ने मांग की है कि परभणी में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा के पास भारतीय संविधान की प्रतीकात्मक प्रतिकृति तोड़कर सामाजिक असंतोष फैलाने वाले आरोपी पर देशद्रोह का मामला दर्ज किया जाए और फास्ट ट्रैक कोर्ट में केस चलाकर उसे कड़ी सजा दी जाए। साथ ही परभणी जिले में अम्बेडकरवादी समाज पर दर्ज मामलों को वापस लिया जाए और पुलिस प्रशासन द्वारा किए जा रहे अन्याय को तुरंत रोका जाए। भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी की पुलिस पिटाई के कारण हुई मौत के मामले में संबंधित पुलिस अधिकारी, स्वास्थ्य जांच अधिकारी और जेलर पर हत्या का मामला दर्ज करने की मांग की गई है। दलित बस्तियों जैसे भीमनगर और प्रियदर्शनी नगर में पुलिस द्वारा की जा रही अवैध कॉम्बिंग बंद की जाए। जख्मी समाज बंधुओं के बयान दर्ज कर पुलिस कर्मियों और अधिकारियों द्वारा किए गए अमानवीय अत्याचारों पर कार्रवाई की जाए। आरोप है कि दलित बस्ती में घुसकर पुलिस ने रिक्शा और मोटरसाइकिल तोड़ी, जिसका वीडियो वायरल हो रहा है। इस मामले की जांच कर संबंधित पुलिस कर्मियों पर कार्रवाई होनी चाहिए। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा के 100 मीटर के दायरे में सभी व्यवसाय बंद किए जाएं। इन मांगों को लेकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा के पास दलित समाज ने बड़ा आंदोलन किया, जिसमें बड़ी संख्या में समाज के लोग शामिल हुए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेलं जे संविधानाची जी प्रत होती दगडी याच्यामध्ये, तर ती एक माथे फिरू हरामखोर जातीवाद्यांनी तोडफोड केली। त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत ॲडमिट केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं, तर त्या याच्यामध्ये ते चिरडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर, महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला, त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली, गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्धतीने हे केलं गेलं। याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जबाबदार आहे। त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं, तर आमचे LLBचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी, हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता। पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं, अक्षरशः अमानुष मारहाण केली, त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती। पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला। हा LLBचा विद्यार्थी, याची एक्झाम होती। पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे, पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही। न्यायालयात सुद्धा त्यांना आपल्याला न्याय मिळाला नाही। त्याच्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार, त्याच्यानंतर तेथील जे पोलीस प्रशासन, जेलचं, त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं, कॉम्बिंग केलं, ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्वतः याच्यात जबाबदार आहेत। तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी, ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना 50 लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी। दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर याची तीव्र प्रतिसाद येतील। तर आंबेडकरी अनुयायांशी सगळ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारी 23 तारखेला आम्ही धुळे जिल्ह्यातनं मोर्चा काढणार आहोत। तर सर्व आंबेडकरी अनुयायांना आम्ही आवाहन करतो, सर्व आंबेडकरी अनुयायांच्या मार्फत, की शांततेने हा मोर्चा निघणार आहे। ते सोमवारी, पुढच्या सोमवारी सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी जमावे। हा मोर्चा एका पक्षाचा, संघटनेचा नसून आंबेडकरी समुदायाचा आहे आणि हीच ताकद दाखवण्याचा आणि न्याय मागण्याची वेळ आहे। सगळ्यांना एवढं बोलून मी 2 शब्द थांबतो। जय भीम, जय भारत।